तुमचे या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ना ए चा दुसरा आवाज शिकणार आहोत। तुम्ही विचार करत असाल, हा दुसरा आवाज म्हणजे काय? एक उदाहरण देऊन सांगतो। मित्रांनो, मला सांगा, गाडीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? तुम्ही म्हणाल सोपं आहे, कार। आता मला सांगा, कारचं स्पेलिंग काय होतं? मित्रांनो, कारचं स्पेलिंग ना CAR असं होतं। आपण या शब्दाला जर आपल्या पद्धतीने वाचलं तर या शब्दाचा उच्चार होईल C चा आवाज क, A चा आवाज ॲ आणि R चा आवाज र। तर शब्दाचा उच्चार होतो कॅर। पण आपण असं म्हणतो का की मला मोठी कॅर घ्यायची आहे? नाही, आपण म्हणतो मला मोठी कार घ्यायची आहे। कळतंय ना मित्रांनो? इथे ए चा आवाज थोडा वेगळा होता। मित्रांनो, वॉवेल्सला ना एकाहून अधिक आवाज असतात आणि म्हणून आपल्याला त्यांचे सगळे आवाज माहिती असणं गरजेचं आहे, नाहीतर आपण कारला कॅर असं म्हणू। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ए चा दुसरा आवाज सांगणार आहे आणि ए चा दुसरा आवाज म्हणजे काय तर आ। मित्रांनो, ए चा पहिला आवाज ॲ आणि ए चा दुसरा आवाज आ। आता आपण असे शब्द बघणार आहोत जिकडे ए ला आ असं म्हणतात। लक्षात घ्या, ए चा दुसरा आवाज आ। पहिला शब्द आहे CAR। सी चा आवाज क, ए चा दुसरा आवाज आ, आर चा आवाज र, म्हणून CAR चा उच्चार होतो का र, कार। दुसरा शब्द घेऊया BARK। आता बी चा आवाज ब, ए चा दुसरा आवाज आ, आर चा आवाज र, के चा आवाज क, म्हणून BARK चा उच्चार होतो बार्क, बार्क। मी तुम्हाला ए चा तिसरा आवाज काय असतो ते सांगणार आहे। मित्रांनो, ए चा पहिला आवाज होतो ॲ, दुसरा आवाज होतो आ आणि ए चा तिसरा आवाज होतो ऑ। लक्षात घ्या, ए चा पहिला आवाज ॲ, ए चा दुसरा आवाज आ आणि ए चा तिसरा आवाज ऑ। या व्हिडिओमध्ये आपण असे सगळे शब्द बघणार आहोत जिथे ए चा तिसरा आवाज असतो। पहिला शब्द बघूया BALL। मित्रांनो, या शब्दाला आपण बॉल असं म्हणतो आणि याचं कारण म्हणजे इथे ए चा तिसरा आवाज वापरला गेला आहे, म्हणून बी चा आवाज ब, ए चा तिसरा आवाज ऑ आणि LL चा आवाज ल, म्हणून BALL चा उच्चार होतो बॉल, बॉल। पुढचा शब्द बघूया WALL। आता WALL चा उच्चार होतो वॉल, वॉल। वॉल कसं काय तर W चा आवाज व, ए चा तिसरा आवाज ऑ आणि LL चा आवाज होतो ल, म्हणून WALL चा उच्चार होतो वॉल। मित्रांनो, ए चा चौथा आवाज ना ए असा होतो। शब्द बघूया RAY। आता मित्रांनो, हा शब्द वाचण्यासाठी आपण ए चा चौथा आवाज वापरणार आहोत। आर चा आवाज र, ए चा आवाज ए। आता इथे जरी वाय असला ना शेवटी, तरी आपण वाय चा उच्चार नाही घेणार आहोत आणि म्हणून RAY चा उच्चार होईल र, ए, रे। लक्षात घ्या, AY ही जोडी आहे आणि AY या जोडीमध्ये वाय चा उच्चार आपण घेत नाही आहोत, म्हणून RAY चा उच्चार होतो रे। दुसरा शब्द बघा HAY। पद्धत सारखीच आहे, AY ही जोडी आहे म्हणून वाय चा आपण आवाज घेणार नाही आहोत आणि ए चा चौथा आवाज घेणार आहोत, म्हणून HAY चा उच्चार होईल H चा आवाज ह, ए चा चौथा आवाज ए
म्हणून HAY चा उच्चार होतो हे. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.